नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपल्याला माहिती आहे, या कार्यक्रमामध्ये आपण रोज एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतो. त्याच्यानंतर सकाळच्या सामाजिक अजेंड्यावरच्या एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतो आणि त्याचबरोबर सकाळ माध्यम समूहांनी आणि साम वाहिनींनी सुरू केलेल्या जनमताचा सुद्धा कानोसा अधूनमधून आपण घेत जातो. या सगळ्या गोष्टींना सुरुवात करायच्या आधी आपण आत्ता बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा हेडलाईन्स. 5 तासांच्या नाट्यानंतर मनसेचं रास्ता रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित. उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. मनसेचा चक्काजाम सरकार स्पॉन्सर्ड असल्याचा विरोधकांचा आरोप. राज यांचा करिश्मा ओसरलाय का, हा प्रश्नही कायम. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाड्यात वाढ नाही. राज्याच्या वाट्याला 7 नव्या ट्रेन्स. मुंबई आणि उपनगरांकडे यंदाही दुर्लक्ष. निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका. अर्धवट मोनोच्या उद्घाटनानंतर सहार एलिव्हेटेड रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. नरेंद्र मोदींच्या चाय पे चर्चा कॅम्पेनची सुरुवात सुशासनानं. लोकसभेच्या प्रचाराचं भाजपकडून बिगुल. आणि IPLच्या लिलावात युवराज सिंग सर्वाधिक महागडा खेळाडू, तर वीरेंद्र सेहवागची किंमत घटली. नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंचं रस्ता रोको आंदोलन, रेल्वे अर्थसंकल्प आणि राजकारणातली गुन्हेगारी या 3 विषयांवर चर्चा करणार आहोत. पण सुरुवात आपण करणार आहोत ती राज ठाकरे यांच्या आजच्या रस्ता रोको आंदोलनांनी. आणि राज ठाकरे यांनी साथ घातली आणि राज्यभरात, मुंबईसह राज्यभरात मनसेच्या शांततापूर्ण टोल विरोधी आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. शांततापूर्ण आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यापलीकडे राज यांच्याकडे पर्याय उरला नव्हता का? आंदोलन स्क्रिप्टेड होतं का? पूर्व नियोजित होतं का? आणि आंदोलनातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सहभाग मावळलाय का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये उमटायला सुरुवात झाली आहे. पाहूया एक विशेष वृत्तांत. राज यांचा करिश्मा ओसरलाय का? राज यांचं आंदोलन सरकार स्पॉन्सर्ड? विरोधकांच्या आरोपात कितपत तथ्य? आजच्या टोल विरोधी चक्काजाम आंदोलनामुळे सारे विषय ऐरणीवर आलेत. राज ठाकरेंचं आजचं आंदोलन हे सरकार स्पॉन्सर्ड असल्याचा खळबळजनक आरोप विरोधकांनी केलाय. विरोधकांच्या आरोपामध्येही सत्याचा अंश किती, हा चर्चेचा विषय आहे. तर तिकडे राज यांच्या आंदोलनाला मनसे कार्यकर्त्यांचा मिळालेला अत्यल्प प्रतिसाद ही राज ठाकरेंसाठी धोक्याची सूचना तर नाही ना, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. मुळात शांततेच्या मार्गाने आंदोलन हा राज ठाकरेंचा बाजच नाही. मग त्यांनी ही मवाळ भूमिका का स्वीकारली, हा गहन प्रश्न आहे. खळ फटाकला राज ठाकरेंनी सोडचिठ्ठी दिली का? आजच्या आंदोलनात राज यांची भूमिका मवाळ का? आंदोलनाला अत्यल्प प्रतिसादाची कारणं काय असावीत? आंदोलन स्पॉन्सर्ड केल्यास सरकारचा हेतू साध्य होईल का? 5 वर्षांपूर्वीचे कार्यकर्ते आता उरले नाहीत का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. असं असलं तरी राज ठाकरेंनी आंदोलनाची साथ घालताच त्याचे पडसाद मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी उमटले. राज ठाकरेंची अटक, 1.5 तासांनंतर झालेली सुटका आणि महामार्गावर केलेला रास्ता रोको अशा एकूण 5 तासांच्या स्टंटबाजीनंतर मनसेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेचं आवताण दिलं आणि हे आंदोलन यशस्वी झाल्याचं मनसेकडून जाहीरही करण्यात आलं. मात्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून टोल विरोधी आंदोलनातील हवा काढून घेतल्याचं चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत होतं. टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा, न्यायालयात निवेदनं आणि आंदोलनाचा इशारा, हे सर्व सोपस्कार राज यांनी गेल्या काही काळात पार पाडले. पण मराठीच्या मुद्द्यावरून मनसेची आक्रमक खळखट्याक भूमिका नेमकी याच आंदोलनाच्या निमित्ताने बदलल्याचं प्रकर्षाने जाणवलं. सनदशीर मार्गाने शक्य तेवढे प्रयत्न राज यांनी केले. त्यामुळे आता राज्यभरात पुन्हा एकदा जोशात खळफटाकची झलक पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आंदोलन शांततापूर्ण करण्याचं राज यांचं आवाहन अनेक प्रश्न उपस्थित करून गेलं. मराठीच्या मुद्द्यावरून राज यांच्या आंदोलनाला मनसे कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. मात्र गेल्या काही काळात मनसेची क्रेज ओसरल्याची जाणीव राज यांना झाली असावी आणि म्हणूनच राज यांनी वेगळा मार्ग अवलंबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याशिवाय महायुती संदर्भातही राज यांची खेळी फसल्याचं चित्र दिसून आलं. महायुतीत सहभागी होण्यासाठी शक्य तेवढा विलंब लावायचा आणि जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या, ही जुनी आणि शिळी राजकीय खेळी राज यांनी खेळली. पण एकीकडे मोदींचा राज्यातला वाढता प्रभाव आणि दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे महायुतीला मिळालेला 5वा भिडू, यामुळे राज यांना महायुतीकडूनही नंतरच्या काळात फारसं महत्त्व दिलं गेलं नाही.
त्यातच राज यांचा टोलचा मुद्दा महायुतीकडून आधी हायजॅक आणि नंतर बऱ्याच अंशी एनकॅश करण्यात आला. महायुती स्वाभिमानी भिडू येण्यास या मुद्द्याने मोठा हातभार लावला. यात सर्वांचं फ्रस्ट्रेशन आणि आपल्या ओसरत्या प्रभावाची जाणीव यामुळेच राज बॅकफूटवर गेल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नाटकाचं स्क्रिप्ट अशा शब्दात शिवसेनेने आंदोलनावर यापूर्वीच टीका केली होती. राज यांना झालेली अटक आणि सुटका या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं मत विश्लेषकांनी व्यक्त केलंय. राज यांचा करिश्मा ओसरलाय का? राज यांनी खळखट्याकला सोडचिठ्ठी दिली आहे का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज यांच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांचा अत्यल्प प्रतिसाद याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एकंदरीतच राज ठाकरे यांनी आजच्या आंदोलनातून नेमकं काय साधलं हे येणारा काळच ठरवेल. कॅमेरा पर्सन अरविंद आणि रचना विचारेसह अनिकेत पेंडसे, साम टीव्ही. अनेक प्रश्न आहेत आजच्या आंदोलनानंतर निर्माण झालेले राज्यकर्त्यांच्या मनात, राजकीय पक्षांच्या मनात आणि सर्वसामान्यांच्या मनात सुद्धा. या विषयावर चर्चा आपण करणार आहोत. मनसेचं टोल विरोधी रस्ता रोको आंदोलन हे राज्य सरकार प्रणीत होतं का? या चर्चेमध्ये भाग घेण्याकरता आपले जे आजचे पाहुणे आहेत त्यांची ओळख आपण करून घेऊयात. सर्वात प्रथम मी ओळख करून देईन माधवराव भंडारी, भाजपचे प्रवक्ते आहेत आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये. आपलं स्वागत माधवराव. मृणालिनी नानिवडेकर आहेत सकाळच्या विशेष प्रतिनिधी, राजकारण गेली अनेक वर्ष कव्हर करतायत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. अनिल परब आहेत शिवसेनेचे नेते, तेही आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी होत आहेत बांद्र्याहून. त्याचबरोबर आपल्याबरोबर असणार आहेत जनार्दन चांदूरकर, अध्यक्ष मुंबई काँग्रेसचे परेलच्या स्टुडिओमधून, आणि विद्याविहारच्या डॉन बॉस्को कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा. युवकांचा आता राजकारणातला सहभाग, मतदार म्हणून सहभाग वाढतोय, तेव्हा डॉन बॉस्कोचे विद्यार्थी विद्याविहारच्या आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरहून तनिष्का सदस्य आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. त्यांच्याबरोबर आपले प्रतिनिधी तानाजी जाधवर बोलणार आहेत. ते आपल्याला या तनिष्कांच्या मनात काय आहे हे त्यांच्याशी संवाद साधून सांगणार आहेत. आणि या सगळ्यांबरोबर आपल्याबरोबर नाशिकहून मनसेचे आमदार नितीन भोसले हे सुद्धा सहभागी होत आहेत. या सगळ्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत. सगळ्यात प्रथम आपण जाऊयात जनतेचा आवाज किंवा जनतेचा प्रतिसाद ताडून बघणाऱ्या, तो स्वतः अनुभवणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींकडे, म्हणजेच मृणालिनी नानिवडेकरांकडे. विशेष प्रतिनिधी सकाळचे आहेत. मृणालिनी, काय सांगाल तुम्ही? आज दिवसभर आपण हे आंदोलन बघतात, मुंबई आणि राज्याच्या विविध भागांमधलं. या आंदोलनाविषयीची आपली प्रतिक्रिया काय, आपलं निरीक्षण काय? मुळात गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे हे मुद्द्याच्या शोधात आहेत. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींची भेट घेऊन आल्यानंतर, त्यांच्या कामाची प्रशंसा केल्यानंतर आता भाजपला विरोध कशासाठी हा एक कळीचा मुद्दा त्यांच्यासमोर आलेला आहे. अशा स्थितीत चाचपडत असताना जनतेला हात घालणारी, भावनांवर एखादं गारूड करणारा मुद्दा राज यांना आत्तापर्यंत गवसत नव्हता. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी टोल हा प्रश्न हातात घेऊन जनतेच्या जिव्हाळ्याच्या एखाद्या विषयाला हात लावला होता. तो मुद्दा त्यांनी आज पुढे आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात धरपकड केल्यामुळे या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळणार नाही हे निश्चित होतं. खळखट्याची भूमिका राज ठाकरे सोडणार असतील तरी काही हरकत नाही. शांततापूर्ण मार्गाने काही मिळवणार असतील तर मला असं वाटतं राजकारणातला तो पण एक टप्पा म्हणून विचार करायला हवा, सकारात्मक बघायला हवं. पण त्याहीसाठी जनता रस्त्यावर जी मोठ्या प्रमाणात यायला हवी होती ती आज येताना दिसली नाही. मला एक राजकीय विश्लेषक म्हणून नाही तर अभ्यासक म्हणून या प्रश्नावर एवढ्यासाठी बोलावंसं वाटतं आहे की मुळात महाराष्ट्रातल्या केवळ 2% रस्त्यांवर टोल आहे. मग 2% रस्त्यांवरच्या टोलचा मुद्दा जेव्हा कोणीतरी हाती घेतो आहे तेव्हा जनता त्याच्याबरोबर किती प्रमाणात येईल हा पहिला प्रश्न. राज यांनी भावनिक आवाहन देणारी मराठी माणसाची आंदोलनं आत्तापर्यंत केली. या आंदोलनाला आपल्यालाही माहिती आहे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. असा मुद्दाच मुळात टोल नाही. त्यामुळे कुठेतरी हरवून बसलेले, मुद्द्याच्या शोधात असलेले राज या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले एवढाच मर्यादित अर्थ आजच्या रस्त्यांवरही दिसतो. परत एकदा